अभिमानाने नाडीले तुका म्हणे ओपनला छक्का आला. अभिमानाने नाडीले तुका म्हणे वाया गेले. असं अभिमानाने नाडीले तुका म्हणे वाया गेले म्हणून माणसानं वाया जाता कामा नये. कर काय तर कर नसल होत तर लवकर मर. उपसत मर काय तुझं काम आहे. खान तशी माती रक्त तशी वरती आणि घर तशी संस्कृती. खान म्हणजे कोणाला बाप आला. बाप आला. त्यात असणारी माती म्हणजे आई आली. आई वडिलांना जर संस्कृती चांगली केली तरच पोरग चांगलं. बरोबर तुमच्या आशीर्वादाने बरी चालली चांगली गेली झालोय. माझ्या जीवाचा जीवलग भाऊ शिवाजी पेरकर लवकर याला वेळान गाणे ऐकायचं असं ना बोलून. अहो मास्टर शिवाजी पेरकर राम राम. कसं काय बरं आहे का बाबा? बाबा तुझं बरं असलं आमचं बरं असलं. अरे सगळ्यांचं चांगलं असावं त्याच्या पाठीमागून आपलं चांगलं व्हावं अशी माणसाची सदिच्छा पाहिजे भावना. त्या सुद्धा माणसाचं चांगलं झाल्याशिवाय राहील का? हो ना. तुमच्या शहरातून बरं चालले बाबा. त्यातून कसं आहे बाबा कॅम्प्युटरचा जमाना आहे. कॅम्प्युटर मोबाईलचा जमाना आहे. हो ना. त्या मोबाईलच्या जमान्यामध्ये काय झालेलं आहे माणूस माणसापासून वंचित होत चालला. लांब चाललाय. माणूस की जरा विसरत चाललाय संपत आले मला. आणि मोबाईलचं हेडफोन कानात घातलं समोरून आई वडील जर आले तरी त्यांना विचारत नाही त्याच्या नादातच ठेव. त्याच्याच नादातच म्हणजे माणूस की संपत चालली आहे का नाही. त्यातून माणसाचं मन एकग्रच चित्र राहिलेलं नाही. एका ठिकाणी नाही. कसं काय मन नाही रे एकांत कसा पावलं पंढरीनाथ. पावलं पंढरीनाथ. मन नाही रे एकांत कसा पावलं पंढरीनाथ. अर्थ नाही वेडन या थोड्याशा जन्मात काय अर्थ आहे. माणसाचा जन्म थोड काय त्या जन्मात काय अर्थ आहे का? काही नाही. पण ह्या जन्मात ओळख द्या पांडुरंग. तेवढाच जन्म आहे का नाही. तेवढ्याच जन्मात माणूस म्हणतोय माझा आहे सगळं माझं. काही नाही. गाड्या माझ्या बंगला माझा इमान माझी दादा माझ्या कंपन्या माझ्या. सगळं माझं काय आहे का? आमचा बाडवच काय आपलं. माझं म्हणून या तुका बडबडशी. माझं म्हणून या तुका बडबडशी. थोड्याशा वाटेचा तुरे परवाशी. देव नाही रे देवळात तो आहे आपल्या अंतकरणात. अर्थ नाही वेळेला या थोड्याशा जन्मात काय अर्थ नाही. आता देव देवळात कसं नाही. कसं काय नाही. माणूसच देवळात जात नाही तर देव देवळात राहील का? माणूस कसा देवळात जात नाही. कसा जात नाही सांगतो की. नारळ फोडा देवळात जासी. देवळात जाशी. नारळ फोडा देवळात जासी तरी पायतानासाठी मागच पास. माझं मोला मागाचं पायतान कोणतं उचललं पायताना त्याचं म्हणून चित्र सगळं पायताना देवाजवळ नाही. देव कशाला देव त्यांचं 100 रुपये देऊन दिले. कसं आहे बाबा दादा बरं का बोल बोल. नारळ फोडा देवळात जाशी. आणि खरं पंढरपूर कुठं आहे? कुठं आहे पंढरपूर? त्या पंढरपूर नाही खरं. मग कुठं आहे? अरे खरं पंढरपूर आपल्या घरात आहे. ते कुठं? ते म्हणजे आपले आई वडील. वा 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 सुंदर. ज्याने आपली सेवा केली आपला भूमूत काढला लहानाचं मोठं केलं शिकवलं सवरलं. आई वडिलांची सेवा आपण करत नाही. बरोबर. अनाथ आश्रम मध्ये पाठवतो. हो ना. आहे का नाही. आणि घरात असले तर कोपऱ्यात बसवतो. त्यांच्याकडे आपलं लक्ष आहे का? त्याची म्हणच आहे आई वडील माझे घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी. खऱ्या पंढरपूरला आपण विसरून जाते. आई बापाला ठेवून उपवासी महिन्याचा वारकरी पंढरीला जाशी. हरे नाम नाही रे मुखात सदा सिनेमाची गाणी गात. अर्थ नाही वेळाने या थोड्याशा जन्मात काय अर्थ आहे. ह्या जन्मात ओळख द्या पांडुरंगा. हो ना. आता हे बघ हे काय माझं ज्ञान नाही. मग कुणाच आहे? माझ्या गुरुनं मला हे ज्ञान शिकवलं. हेच मी रसिकांसमोर सांगितलं. तुझा गुरु कोण आहे? गुरु म्हणजे माझे वडील. वा 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 म्हणजे वडील तुझं गुरु. हो त्यांचं नाव तरी मला कळू दे. शाहीरामाने भाषा अभिमानानं संवादात चालू आहे आता आपण सत्याची पाऊल वाट. आई बापाच्या सेवेत सदा गुंग राहू भाऊजनात. अर्थ नाही वेड्यानो या थोड्याशा जन्मात. वा हे खरं आहे. आणि घेणारी माणसं माझ्या गावात आहे. जगातल्या माझ्या गावात आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला आई वडिलांची सेवा केली त्याने सुंदर जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. कारण हा परत जन्म आहे का बाबा? होणार आहे. जन्म एकदाच आहे. पण काय सांगायचं सगळे घरनं माझं संपलं. माणूस नाही करायला ना. काय भूकंपच गावलं का? झालं काय? अरे माझे वडील वाढले. अरे 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 म्हातारीला का चांगलं होतं बरं का? टेकत यायचं. म्हातार लय चांगलं होतं. डोळ्याने दिसत नव्हतं तरी लय खटपट. आहे बाप मरत नाही लवकर. म्हातारं वारलं म्हातारं वाढलं रडत बसलो. बसणार उलटी करू.
अरे लगा आवाज बोल की अहो येलत्या आवडेल क्या माझे वडील वारले रडत बसलो. दुःख झालं लहानपणीचे आपण मित्र खरंय. तुमच्या तिघांचे मी वडील आले तिघांचे आणि वडील मला आले. म्हणाले शिवा रडू नको रडू नको. अरे जन्म मृत्यू हा प्रत्येकाला कुणाला चुकलंय का चुकलाय का? नाही नाही रडू नको. तुझं वडील वारलेत ना हा आम्ही तिघं तुझ्या वडिलांकडे आहे का नाही? त्याला का 3-3 बाप मिळालं तुला तीन बापांची छाया छाया मिळाली 3 बापाची मग काय भाग्यवान आहे. वडिलाची छाया मिळाली. मिळाली काय करायचं? काय करतोयस वडील वारून आहे ना होतोय बर आई सुद्धा मिली रे वडिलाची. आई लई चांगली होती रे माझ्या म्हाताऱ्याला कधी नाही म्हणायची नाही करणी त्यानंच केली. म्हातारी चांगली होती रडत बसलो. बसलास तुमच्या तिघांच्या मी आल्या येणारच ना आणि मला म्हणाले शिवा रडू नको बाळ तुझी एक आहे मी म्हणून काय झालं? जन्म मृत्यू प्रत्येकाला आहे. चुकलं नाही कोणाला आणि तिघी तुझ्या आया नाही बघ हे लगा 3 आईची माया मिळाली तुला 3 आईची माया मिळाली पण लढाई मागं कोण राहिलं नाही. बर तिच्या संग जीवन काढायचं आहे काढायचंय अशी माझ्या जीवाची सती. बर माझी बायको सुद्धा मेली रे. बायको वारली ए मी दर्यातनं जाऊन आलो बायको मेली होय. आमच्या फकुर मारे तुझी बायको मेली तर बघितलं का तिच्या अरे रडत बसलो दुःख करत बसलो. तुमच्या तिघांच्या मी बायका आल्या. माझी नसून आली माझी तुझी पुढच्या अंगाला होती काय सांग तरी काठी असल्यामुळे पुढं करत होती. असं आणि मला म्हणाल्या काय म्हणाल्या भाऊजी कशाला रडताय? भाऊजी कशाला रडताय कशाला दुःख करताय? कशाला दुःख करताय पुढे बघा भाऊजी पुढे बघा भाऊजी पुढं बोल पुढं बोल त्यांच्या ध्यानात आले पुढं बोल सर आता ढिला पडू नकोस पुढं बोल आता चांगला बोलतोय ए पोरी तिकडे बस मला पळायला जागा पाहिजे. आता मला बोलते मला बोल